Wait for a while. Yes. मित्रांनो, वेळेवर येत जा रे, किती उशिरा. मी आता इथून पुढे घेणार नाही बरं का, बास झालं. नुसतं आपला लोकांना घेण्यातच आपला वेळ जातो. येस. हां. टू फोर्सेस इज इक्वल टू P/2 ॲक्ट ॲट राईट अँगल्स. Their effect can be neutralized by the third force acting along their bisector in the opposite direction with the magnitude of. कोणाचं झालंय, कोणी केलंय? Is anybody able to solve? क्वेश्चन कळला का पहिल्यांदी? टू फोर्सेस इच इक्वल टू P/2 त्यांच्यामधला अँगल दिलेला आहे. ओके. थर्ड वेक्टर काढायचा आहे, म्हणजे थोडक्यात रिझल्टंटच काढायचा आहे. सो अंडर रूट P/2 स्क्वेअर प्लस P/2 स्क्वेअर. सो 2P²/4 में P अंडर रूट P²/2, सो P/√2 ऑप्शन सी. If vector A dot vector B is equal to vector A cross vector B, then the angle between them is, त्याला mod टाका, mod vector A cross vector B. So obviously AB cos theta is equal to AB sin theta. AB cancel, sin theta upon cos theta 1. sin theta upon cos theta 1 कधी येतो? At 90 degree, at 45 degree. So answer is 45 degree. Option 2. Sorry, answer 2 चा आन्सर डी. आलंय का तुमचं? हा होमवर्क होता. कोणाचा आलं नसेल तर सांगा, मी आय विल हेल्प. ओके. हा होमवर्क होता, तेव्हा तुम्ही करून येणं एक्सपेक्टेड होतं सगळ्यांनी. रुद्रांश तू आत्ता आला, हात काय वरती करतो? तुला कुठलं न्यूमरिकल चाललंय तेही माहित नाही, कुठलं एमसीक्यू चाललंय. The magnitude of the vector product of two vector is √3 times their scalar product. The angle between the two vectors, magnitude of vector product, means vector A cross vector B, is √3 times vector A dot vector B. आता AB sin theta is equal to √3 times AB cos theta. AB cancel. So tan theta is equal to √3. tan theta ची व्हॅल्यू √3 कधी येते? किती अँगलला येते? 60. So answer is 60 degree. Fourth, the vector sum, ऑप्शन सी. कशाचा ऑप्शन सी? हां, थर्डचा बरोबर, π/3 60 डिग्री म्हणजे करेक्ट. द वेक्टर सम ऑफ फोर्सेस ऑफ 10 न्यूटन अँड 6 न्यूटन कॅन बी. खालच्यापैकी कोणते आन्सर असू शकेल असा क्वेश्चन आहे. आता सोपा एक रूल, ॲडिशन पेक्षा जास्त नाही. सो 10 + 6 किती होतात? 16. 16 पेक्षा जास्त नाही म्हणजे 18 आणि 20 गेले. करेक्ट आहे रमा, तू सांगितलेलं आन्सर करेक्ट आहे, पण मी सोप्पा वे सांगतोय, सॉल्व नाही करत बसायचं. 18 नाही, 20 नाही. 10 - 6 किती होतात? 4. 4 पेक्षा कमी आन्सर येणं पॉसिबल नाही, म्हणजे 2 पॉसिबल नाही, म्हणजे राहिलं फक्त एकच 8 न्यूटन. दॅट इज द आन्सर. दॅट आन्सर इज पॉसिबल. कारण की सबट्रॅक्शन हे मिनिमम आन्सर असतं कोणत्याही वेक्टरचं, अँड नॉर्मल ॲडिशन हे मॅक्झिमम आन्सर असतं. त्याच्या पुढची आन्सर येणं पॉसिबल नसतं, त्याच्या खालची आन्सर येणं पॉसिबल नसतं. 10 + 6 च्या वरचं आन्सर येणं कधी पॉसिबल नाही, 10 - 6 च्या खालचं आन्सर येणं पॉसिबल नाही. So there is only one option, 8 Newton. If P and Q, these vectors are given, the magnitude of scalar product
3 into 2 6, 4 into 5 20. So answer is C 26. Is it right? क्रॉस चेक करा सगळ्यांनी. क्लासरूममध्ये मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतो. क्लासरूममध्ये मी तुम्हालाच आन्सर सांगायला लावतो अँड आय विल क्रॉस चेक इट. पण ठीक आहे, लेट इट बी. गिव्ह ए इज इक्वल टू हां ते 3J आणि 2I आहे, मग त्यांचं कसं काय होईल प्रोडक्ट? अरे सॉरी सॉरी सॉरी, येस यू आर राईट श्रेया. मी तो जे आहे बघितला नाही, मी तो आहे बरोबर आहे. म्हणजे 3 इंटू 0, 2 इंटू सुद्धा झिरोच होईल आणि 5 इंटू 4च फक्त होईल, म्हणजे आन्सर 20 येईल. येस श्रेया यू आर राईट, त्यांचं नाही होणार प्रोडक्ट. मी दोन्हीला एक जेच समजलं, इकडल्याला पण जेच समजलं. सो आन्सर इज 20. इज इट राईट? थँक्यू श्रेया फॉर करेक्शन. आता I plus 2j minus 3k. When a vector b is added to a, we get unit vector. मग काय आलं रे? युनिट वेक्टर along which axis? x axis. म्हणजे I plus 2j minus 3k plus vector b is equal to I. So obviously I गेले आणि इकडेचे -2j plus 3k, सो ऑप्शन ए. म्हणून तिथे आता टाईपही केलं होतं काहीतरी, तेच टाईप केलं होतं का? येस ओबी यू आर राईट, ऑप्शन ए. नेक्स्ट. बरं हे संपणार आहे बरं का, ते सीईटी म्हणून पळू नका बाकीच्यांनी. 2 मिनिटात मी सुरू करणार आहे आपलं, हे संपत आलंय. टोटल 15 आहेत. 15 पे आउट ऑफ 15 6 झाली सुद्धा. वेक्टर पी डॉट क्यू इज 0, देन वेक्टर पी क्रॉस क्यू इज ऑब्विसली पी डॉट क्यू 0. म्हणजे दोन्ही वेक्टर एकमेकांना कसे आहेत? परपेंडिक्युलर असणार ते आन्सर 0 येतं का पॅरल असणार 0 येतं? पी क्यू कॉस इट आहे ना. मग पी क्यू कॉस इटा 0 म्हणजे अँगल किती आला? कॉस इटा इज 90 डिग्री. सो 90 डिग्री असणार 0 येणार, बरोबर की नाही? म्हणजे मग आन्सर काय येणार? पी क्रॉस वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज पी क्यू. मॉड ऑफ वेक्टर पी, ऑप्शन ए. ते ऑप्शन ऐसा करा, मॉड ऑफ वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू. The resultant of two vectors of magnitude 2a and root 2a acting at a certain angle is 10a. The angle is option D. So 10a is equal to 2a plus root 2a. हां तुम्ही म्हणाल की सर मग ते जास्ती कसं कमी कसं काय आलं? तुम्ही मगाशी रूल सांगितला होता, इथे 10a कसं काय आलं असं कोणाच्या डोक्यात असेल तर ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, हे लक्षात घ्या. If x and y component of a force are 2 Newton and -3 Newton, the force is obviously option A 2y minus 3j. बरोबर ना? ए आणि बी दिलेला आहे, तो 2 वेक्टर्स ए अँड बी. ए डॉट बी काढा, काय येत आहे? नाही, ते पॉझिटिव्हच येणार आहे. ए क्रॉस बी काढा, काय येते पहा?
किंवा चक्क आपला दुसरा वे काय केलंय का कोणी? इज एनिबडी सॉल्व्ड इट? कोणी सॉल्व केलंय? अरे सॉल्व केलंय का कोणी? का नाही जमलं? नाही जमलं नसेल जमलं म्हणून सांगा. येस, सो दॅट इज मी सॉल्व करतो. मग वेक्टर ए इज इक्वल टू 2i, सॉरी 3i प्लस, चेक करा मी लिहितोय ते बरोबर आहे का, 2j प्लस k and vector b is 6i plus 4j plus 2k. 6i. So vector a dot vector b किती आला रे? 18 plus 8 plus 2. So it's 28. बरोबर आहे. आता फक्त a ची व्हॅल्यू किती येईल? अंडर रूट 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज अंडर रूट 9 प्लस 4 प्लस 1, that is root 14. आणि वेक्टर बी मॉड ऑफ बी 6 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर किती येतोय बघा, दॅट इज अंडर रूट 36 प्लस 16 प्लस 4 किती येत आहे? 56 रूट 56. ओके, मग आता करा सॉल्व. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. सो दॅट इज 28 इक्वल टू अंडर रूट 14 रूट 56 cos theta. So cos theta is equal to 28 upon under root 14 into 56. किती होतात रे? 14 into 56 चा आन्सर किती येतं? सॉरी, 14 6 जा 84, 8 carry, this is 78. What is it? 784 म्हणजे किती? रूट ऑफ 784 बोलो. रूट ऑफ 784 म्हणजे किती? इट्स 28 गाईज. हा, सो झालं. युअर आन्सर इज 1. कॉसला 1 म्हणजे अँगल किती? 90 डिग्री. सो दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो इज ऑप्शन इज दॅट. B, P A minus B, vector P is equal to A plus vector B. The angle between A and B, obviously, किती अँगल रे? आता A तर सेम आहे. एक म्हणजे जे कमोड एक मायनस झाला, एक प्लस झाला, म्हणजे एक प्लस वाय दुसरा मायनस वाय. प्लस वाय आणि मायनस वाय मधला अँगल किती? 180 डिग्री. सो ऑप्शन सी. सर बरोबर आहे का? सर हा, मगाच्या एकात cos 0 डिग्री बनतो सर. हाँ कॉस है ना का, सॉरी आई मेड मिस्टेक. yes you are right, so answer is 0. So they are parallel to each other. Correct, they are parallel to each other. I made a mistake. चलो next.
if 2i plus j minus 2k and 2i plus aj plus 3k are perpendicular to each other, then A is. केलं का रे? दोन्ही परपेंडिक्युलर आहेत म्हणजे त्याचा कॉस काय आला पाहिजे माहिती आपल्याला, डॉट प्रोडक्ट काय आला पाहिजे. सो 2 into 2 4 प्लस ए प्लस आत्ता जे पहिल्यांदा जे सॉल्व्ह करतात ना त्यांना काही कळणार नाही बरं का मी काय करतोय ते. भूत बघितलं घाबरू नका. हे सगळं सो 4 minus 6 minus 2. So A is equal to A minus 2 is 0. So A equal to 2. आला का A equal to 2? Which one of the following is neither a scalar nor a vector? तुम्हाला ही कन्सेप्ट नवीन आहे. यातलं खालच्यापैकी कोणतं स्केलरही नाही आणि वेक्टरही नाही. Or in other words, sometime it will act as scalar and sometime it will act as vector. That is the dielectric constant. पुढचं. A man walks 40 meter north. 40 मीटर तो नॉर्थला गेला. Then 30 meter towards east. And then 40 meter towards south. Distance traveled by. आणि डिस्टन्स विचारलंय मग डिस्टन्सला काही नाही. 40 plus 30 plus 40 किती? ऑप्शन सी 110. कधी डिस्प्लेसमेंट विचारली असती तर डिस्प्लेसमेंटचा आन्सर काय आला असतं? डिस्प्लेसमेंटचा आला असतं ऑप्शन ए 30 मीटर ईस्ट. इथे जर काही डिस्प्लेसमेंट विचारली इथे पोचला म्हणजे ओरिजिनल पोझिशन पासून असा गेला ना तो. सो इफ दे आज डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट झाली असती 30 मीटर टुवर्ड्स ईस्ट. ही डिस्प्लेसमेंट झाली असती. आता हे डिस्प्लेसमेंट नाही डिस्टन्स विचारलंय. डिस्टन्स विचारलंय म्हणजे सिंपल ॲडिशन 40 plus 30 plus 40 that is 110 मीटर. खतम. The resultant of two forces each P acting at an angle theta is. So resultant काढायचा आहे. P is equal to दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे अंडर रूट P square plus 2P square cos theta बरोबर की नाही. सो अंडर रूट 2P square plus 2P square cos theta. सो अंडर रूट 2P square कॉमन काढले 1 plus cos theta. तुम्हाला हाफ अँगल फॉर्म्युला झालेत का रे? मॅथ्स मध्ये हाफ अँगल फॉर्म्युला झालेले आहेत का? झालेत. मग 1 plus cos theta काय? 1 plus cos theta सेक थीटा. नहीं कॉस कुछ तो गड़बड़ है. 1 plus cos theta sec theta नाही ग. कोण साइन थीटा. 1 upon cos theta इज सेक होतो ना. 2 cos square n by 2 theta. कॉस आहे का साइन आहे आता तेवढं फक्त चेक करा. cos नक्की 1 plus cos theta is 2 cos square n by 2 theta. 2 cos square theta by 2. So that is under root 2p square into 2 cos square theta by 2. So 2 into 2 4 म्हणजे सगळ्याचा स्क्वेअर रूट येईल 2p cos theta by 2. This is the answer. ओके. इथे आपलं शीट संपलेलं आहे.
और अब आगे बढ़ते हैं. तुम्हाला जे आलं नाही ते आता एक एक न्यूमेरिकल आपण सॉल्व करूया. त्याच्यातलं लाईट मधलं जो पार्ट आहे येस, तुम्हाला होमवर्कला दिली होती न्यूमेरिकल नंबर 1. 1 जमलंय का? यू एबल टू सॉल्व द न्यूमेरिकल नंबर 1? अरे हो की नाही? नो, नाही जमलं. येस, पहिलं जमायला खरं तर हरकत नव्हती, पण ठीक आहे. चला, पुढे ते तुमच्यापैकी वाचा बरं, मी सांगतो एकच सेकंद. पहिलं न्यूमेरिकल आपण सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करा. टेक्स्टबुक पेज नंबर 186. टेक्स्टबुक पेज नंबर 186. Malhar, can you read it? Yes, sir. Yes, very good. A monochromatic ray of light strikes the water surface in a cylindrical vessel at angle of incidence 53 degree. Depth of water is 36 centimeter. After striking the water surface, how long will the light take to reach the bottom of the vessel? Angle of the most popular Pythagorean triangle of sides in the ratio 3:4:5 are nearly 37 degree, 53 degree, and 90 degree. Yes. So this principle we are going to follow, which is mentioned over there. It is known as Pythagorean triplet. Okay. What they mentioned, there is one word, monochromatic. What is the meaning of monochromatic? पुढे आपल्याला ते डिस्कस करायचंच आहे. आता डिस्कस करून टाकूयात. मोनोक्रोमॅटिक एका मिनिटाचं काम आहे. व्हॉट इज अ मोनोक्रोमॅटिक मीन्स? एका कलरचे वेगवेगळे शेड्स आणि थिम्स. नो, पहिला पाठ बरोबर होता. हा, सिंगल कलर और सिंगल वेवलेंथ. शेडबीड काही नाहीत. ते शेडबीड बायकांच्या साड्यांमध्ये असतात. आपल्याला फक्त एकच कळतं, विबग्योर, बस खत्म. और जो ड्राइंग वाले हैं ना, उनके लिए शेड्स रहती है. अपने लिए एक कलर. विबग्योर, ये कितने हुए? विबग्योर कितने हुए? 7 कलर्स हो गए और 2 व्हाइट एंड ब्लैक. खत्म, अपने लिए कलर्स खत्म हो गए. ओके, सो शेड्स बिड्स कुछ नहीं. अब 1 वेवलेंथ, मोनोक्रोमैटिक. मोनो मीन्स 1, क्रोमा मीन्स कलर, मोनो मीन्स 1, क्रोमा मीन्स कलर. सो मोनोक्रोमॅटिक म्हणजे 1 कलर. इट मीन्स 1 कलर. और you can write 1 wavelength too. Okay, chalo. A monochromatic ray of light strikes the water surface in a cylindrical vessel. So there is a cylindrical vessel. Yes, and in this cylindrical vessel it is filled with water. So this is the upper surface. So see what they mentioned further. It is going to incline. So angle of incidence is given. How much it is?
they mention clearly. I am going to draw a ray of light. Yes. So, red no kogdi. This is the ray of light going to fall over here. And this angle they mentioned, it is 57 degree. इथे तो 57 degree दिसत नाही, तो भाग वेगळा. 57 degree. Okay. Sorry, not 57, 53. I made a mistake. 53 degree. Yes, further, depth of the water is 36 centimeter. So this depth is given 36 centimeter. Further, after striking the water surface, how long will the light take to reach the bottom of the vessel? So I will continue with this normal. Ray of light is going to strike over here. यहाँ तक पहुँचने के लिए उसको कितना टाइम लगने वाला है ये हमें निकालना है. ओके, सो मैं सिर्फ अभी सिलेंडर को बाजू में रख देता हूँ. दिस इज द रे, ये रिफ्रैक्ट हो गया. ये टोटल डिस्टेंस हमको बताया उन्होंने 36 सेंटीमीटर. इज इट राइट? सो ये 36 सेंटीमीटर ट्रैवल करने के लिए ये एंगल हो गया उन्होंने बताया जो 53 डिग्री. ओके, तो refractive index is the refractive index is given. Yes, that is 4/3. 4/3. Refractive index is 4/3. So angle of incidence is given. Can we find out angle of refraction? R. Can we calculate it? Chalo, let's start. Which formula we are going to use? Mu or N is equal to array sin I upon sin R. So sin R is equal to sin I upon N. Is it right? So sin I, that is sin 53 degree, divided by N is how much? Which is mentioned. N is sorry, 4/3. So it will be 3/4 sin 53. Now actually आपको यहाँ पे लॉग टेबल यूज करना पड़ेगा, लेकिन उन्होंने नीचे एक हिंट दी है हम लोगों को, और इसलिए लॉग टेबल की जरूरत नहीं है. क्या हिंट दी है? देखो, 37 डिग्री, 53 डिग्री एंड 90 डिग्री. If this is the combination, then the angles ratio is, so चलो यहाँ पे angles ratio is 3:4:5. 3:4:5. अगर अपना रेशो 3:4 आ रहा है, ओके, साइन 53 है, I 53 है, तो R कितना रहेगा? Obviously value of R will be 37 degree. Directly we can write. Getting this step? Because shortcut is mentioned by them only in the numerical. उन्हें शॉर्टकट वहीं पे मेंशन किया है न्यूमेरिकल में. सभी को समझ में आ गया ये पार्ट या नहीं? Is anybody, I am not getting this point? सर एकदा रिपीट करतो. हां, आता देवांश तिथे दिले काय रे? त्याने न्यूमेरिकल मध्ये बघ बरं. तुला इथपर्यंतचा पार्ट कळला का? हा इथपर्यंतचा पार्ट कळला का? साइन आर इक्वल टू हा पार्ट कळला का? हाच नाही कळला? नाही, तो कळला. हा कळला. हां, येस. आता बघ, त्यांनी टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हिंट दिली. काय दिले बघ बरं? वेन देयर इज परफेक्ट पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट कोणतं असतं तर हे समोर दिलंय ते 37 डिग्री, 53 डिग्री, 90 डिग्री इज नोन एज पायथागोरियन ट्रिपलेट. जेव्हा कधीही पायथागोरियन ट्रिपलेट येतं तेव्हा साइड्सचा रेशो हाच असतो, 3:4:5 अप्रॉक्सिमेटली.
ज्या वेळेला कोणतेही तू हे बदलून घे, वेगवेगळ्या अँगल्सनी तू सपोज एक ट्रायंगल ड्रॉ केलास, हा सपोज एक घेतलास 8 सेंटीमीटर, हा घेतलास 6 सेंटीमीटर, हा घेतलास 10 सेंटीमीटर, तर तुला असं दिसेल की साइन आय म्हणजे हे जे रेशो आहेत अँगल्सचे, जिथे ज्याचा अँगल 37 53, ऑब्विसली इथे जे अँगल जेवढे होतात हा झाला 90, बरोबर आहे, हा तो 37, हा तो 53, आणि मग त्यांचा जो रेशो असतो साईडचा हा 37 अँगलचा रेशो 37:53:90 असा घेतला तर साइन आय साइन आरचा रेशो हाच येतो 3R 3:4:5. सर हा म्हणजे साइन 53 च्या जागी तिकडे 4 टाकला, मग तो 4 कॅन्सल झाला आणि नाही मग नाही 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 साइन. हा असं तू करू शकतोस, पण असं करायचीच गरज नाहीये, कारण की आपला रेशो बघ काय येतोय. मी सोपं लॉजिक वापरलं देवांश. आपला हे काय येतोय, रेशो 3:4 येतोय. येस, इज इट राईट? मग जर का रेशो 3:4 येतोय, एक अँगल 53 आहे, तर दुसरा अँगल काय असला पाहिजे? 37 असला पाहिजे. इट इज सिंपल लॉजिक. क्लियर? येस. सो आर इज 37 डिग्री. गेटिंग इट टू एव्हरीबडी? सगळ्यांना समजलं का? दिस इज शॉर्टकट, अप्रॉक्सिमेट शॉर्टकट, अँड दे मेन्शन बाय देम, दॅट्स वाय वी आर युझिंग इट. त्यांनी ते मेन्शन केलंय म्हणून आपण हा यूज करतोय. त्यांनी जर का मेन्शन केलं नसतं तर आपण लॉक टेबल ओपन केलं असतं, लॉक टेबलमध्ये साइन 37 चेक केले असते आणि साइन 37 ची व्हॅल्यू चेक करून आपण इथे सबस्टिट्यूट केली असती, 37 नाही 53 ची व्हॅल्यू, आणि मग साइन इनवर्स काढला असता. ओके, गेटिंग इट? येस. आपलं पुढचंही काम सोपं झालं. काय सोपं झालं? सी. सो दिस इज 53, ये आर अपना क्या आ गया? आर अपना आ गया 37. सो इफ नाउ इसको हम कुछ नाम देते. काय नाव ठेवायची या सगळ्या याला? एकच सेकंड ना, थोडंसं मी खाली लिहितो म्हणजे नावं ठेवणं सोपं जाईल. आवडतात ना तसे आपल्याला नाव ठेवायला, काय रे, बरोबर की नाही? याला म्हणूयात ए, या पॉईंटला म्हणूयात बी, या पॉईंटला म्हणूयात सी. ओके, सो इफ आर इज इक्वल टू अँगल ABC is angle ABC is 37 degree and angle BAC is 90 degree. Why? This is a normal, no, which we drawn. ये हम लोगों ने ड्रॉ की हुई नॉर्मल है ना भाई लोग, भाई सही बात है ना? तो ये तो 90 डिग्री हुआ. सो देयरफॉर angle BCA is how much? BCA is again this angle, it's again 53 degree. सो अभी ये ABC में से ड्रॉ कर लेता हूं. ABC, A 90 है, ये 37 निकला है, तो ऑब्वियसली ये आ गया अपना 53. इज इट राइट? तो अभी निकालना क्या है? टाइम निकालना है. अगर टाइम निकालना है तो मुझे क्या मालूम होना चाहिए? स्पीड भी दिया हुआ है शायद उन्होंने, स्पीड ऑफ लाइट, हाँ या ना? नहीं, वो भी निकालना पड़ेगा. तो अभी कैसे निकाले? टाइम निकालना है तो अब हमको स्पीड निकालना पड़ेगा और डिस्टेंस निकालना पड़ेगा. सो डिस्टेंस, अगेन वी कैन फाइंड आउट द डिस्टेंस विद द हेल्प ऑफ सेम लॉजिक. 37, 53, 90, 3, 4, 5. इज इट राइट? सो अभी हमें रे ने ट्रैवल किया हुआ डिस्टेंस BC है. द डिस्टेंस ट्रेवल्ड बाय रे इज BC. सो कैसे निकालें?
कसं काढणार? बरं सांगतो कसं काढायचं, सोपं आहे आता बरं का. 37च्या समोरचे असतात. 37च्या समोरचा 3, 53च्या समोरचा 4 आणि हा तुमचा आला 5. ओके डन. मग आता 53 मला कोण काढायचं आहे? BC. कुठलाही अँगल घ्या, 37 किंवा 53, तुम्ही कुठला चूज करताय? कुठल्या अँगलने आपल्याला काढता येईल तुम्ही सांगा, त्याने आपण काढूयात. कुठला अँगल घ्यायचा? तुम्हाला कुठला आवडतोय? तो खालचा 53 घेऊयात. ओके मग मला आता cos 53 सांगा बरं. आणि मग झालं ना या डायग्राम म्हणून तुमचं आन्सर. खरं करायची गरज नाही. BC डिस्टन्स किती झालं तुमचं? ते काढावं लागेल. अब कैसे निकाले वही तो मैं पूछ रहा हूं. 5 आन्सर नाही बरं का, कारण की तो रेशो 3:4:5 असतो. अरे ट्रिग्नॉमेट्री आहे, ट्रिग्नॉमेट्री पण नाही रे. फुल डिस्टन्स. हा BA ची न्यूमेरिकल व्हॅल्यू 36 त्यांनी दिलेली आहे. करेक्ट. x ला कॉमन मल्टिपल मानून आपण 4x = 36 नी x ची व्हॅल्यू काढू शकतो. ऍब्सोल्युटली राईट. सगळ्या व्हॅल्यू ऍब्सोल्युटली राईट. ओवी यू आर ऍब्सोल्युटली राईट. यू आर ऑन राईट ट्रॅक. बघा ज्यांना कळलं नाही ते लक्ष द्या. मला काय काढायचं आहे आता? BC काढायचं आहे. हो की नाही? BC काढायचं आहे. बरोबर? इज इट राईट? माझा BC कसा काढणार आहे आपलं चाललेलं आहे. मग आता मी घेतलं समजा cos 37. कॉस बघा इकडे समोर लक्ष द्या. काय येईल cos 37? सांगा बरं मला. बेसिक फॉर्म्युला काय cos 37 चा? बेसिक फॉर्म्युला काय आहे? BA upon BC. हा ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूज. ऍडजसंट AB अपॉन BC. बरोबर आहे? इज इट राईट? आपल्याला काढायचं आहे BC म्हणून BC ला मी तिकडे पाठवतो. BC = AB अपॉन cos 37. आता AB त्यांनी आपल्याला दिला आहे. कुठे दिला आहे हे बघा. हा AB आहे ना. AB इज 36. सो 36 आणि cos 37 किती रे बघा बरं. cos 37 किती येईल? ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूज 4/5. सो दॅट इज इक्वल टू 36 × 5/4. बरोबर आहे का? इज इट राईट? सो 4 9 9 × 5 45. सो 45 सेंटीमीटर BC आला आपला. म्हणजे 45 × 10⁻² मीटर. Getting it to everyone? Is anybody having doubt in this part? सगळ्यांना इथपर्यंत न्यूमेरिकल कळलं का? Can we proceed further? हा लास्ट पार्ट राहिला. लास्ट 2 पार्ट्स. आता वेलॉसिटी काढा. लेट फाइंड आउट द स्पीड. हाऊ टू फाइंड आउट द स्पीड ऑफ लाइट? Speed is equal to distance. Sorry, speed. We are going to use formula of refractive index again. Wait. Distance upon time formula नंतर use करायचा. Because we want to find out speed in the water. So refractive index of water is equal to speed of light in air divided by velocity in water. So velocity in water is equal to C upon mu W. So C velocity of light in air 3 × 10⁸. Refractive index which is mentioned, how much it is? 4/3. Is it right? Refractive index आपल्याला 4/3 दिला आहे ना.
Yes, 4 by 3. So 4 by 3. So 3 moves up, that is 9 by 4 into 10 raised to 8 meter per second, or you can further solve it. 9 by 4, 4 twos are, again 2s are 2.25 into 10 raised to 8 meter per second. Now we want to find it out time further. So velocity is distance upon time. So time is equal to distance. Distance is BC upon velocity. So BC is 45 into 10 raised to minus 2 divided by 9 by 4 into 10 raised to 8. So this 4 moves up, 45 into 4 into 10 raised to minus 11, sorry, minus 10. Why minus 10? When 10 raised to 8 moves up, minus 8 and minus 2 minus 10. Is it right? Divided by 4. So divided by 9. So 9 5s are, and 5 into 4, 20. So 20 into 10 raised to minus 10 seconds. So 2 into 10 raised to minus 9 seconds. That is 2 nanoseconds. This is the answer. Okay. So like this way you can solve it. This is the first step. In the first step you calculated value of R. The second step. In the second step you calculated distance BC. Third step you calculated the speed in water. And the fourth step you calculated the time. Getting this entire numerical to everyone. सभी को अभी ये न्यूमेरिकल समझ में आ गया? सभी को? Yes. If yes, then copy it step by step. Copy the first part, and as soon as you will finish it, please let me know. हा पार्ट झाला की सांगा. I will scroll it down. After finishing it, I will scroll it down. Please let me know once. अरे झालं का? हे 2 म्हणजे सेकंड स्टेप म्हणून लिहिले बरं का 2.
फर्स्ट नंतर कोणतं दिलं होतं रे? सेकंड ऑलरेडी आपलं झालंय. थर्ड दिलेलं होतं ना? थर्ड टाइमच यायला नाहीये. 7:54. 6 minutes are there. ठीक आहे, हे कॉपी करून घ्या. झालं का कॉपी करून एवढा पार्ट सगळ्यांचा? डन. सगळ्यांचा ओबी एकटी थम्सअप, बाकीयांचा पण झाला का? येस. आणि शक्यतो आपल्या म्हटलं तर झेडसी लिहायचं चॅटबॉक्समध्ये इज द बेस्ट मेथड. कारण की काय आहे, जेव्हा इथे स्क्रीन ओपन असते, स्क्रीन शेअरिंग असतं, मग तुमचे थंब दिसत नाहीत. कारण की ती वर्ड फाईल समोर ओपन असते. आय अनेबल टू सी युअर थम्स. टेक्स्ट बॉक्स मध्ये झेडसी लिहिणं इज द बेस्ट वे. येस, कॉपी इट, द लास्ट पार्ट. डन झालं. बर, जे कोण आपल्या ग्रुपवरती नाही आहेत अजून ऍड आहे, त्यांनी पुन्हा एकदा मला, आत्ता ज्यांनी हाय केलं त्यांनी केलं नाही तरी चालेल, बाकीयांनी करा. द रिझन इज केमिस्ट्रीची लिंक वेगळी असेल. यू हॅव टू जॉईन फॉर द केमिस्ट्री विथ डिफरंट लिंक. ओके. केमिस्ट्रीची लिंक मी तुम्हाला पाठवीन. येस, झालं सगळ्यांचं कॉपी करून? अजून केमिस्ट्री लिंक ग्रुपवरती आलेलं नाही आहे. ॲज सून ॲज द लिंक विल बी लिंक शायग्राम सर विल पोस्ट ओव्हर हिअर, आय विल सेंड इट टू यू. आता 2च मिनटं राहिले, पुढचं न्यूमेरिकल वाचून जेमतेम होईल. सो वी विल नॉट वेस्ट आर टाइम. वी विल का वाचायचं, सॉरी, वी विल नॉट प्रोसीड फर्दर. वी विल स्टॉप ओव्हर हिअर. 1च मिनिट राहिला आहे. सो वी विल स्टॉप ओव्हर हिअर. बाय बाय. एंजॉय द फर्दर डे. फिर मिलते हैं. कल टेस्ट है. टुमारो देयर इज अ टेस्ट
at 7 o'clock in the morning in Gopal High School. Okay, the chapter is known to you, that is mathematical methods. Okay, 25 marks test will be there. Numericals are there, theory is there, everything. MCQs are there, regular board pattern will be there, but only one chapter there for 25 marks. Okay, anybody having any kind of doubt? Yes, so today we will stop at the point. Bye bye, tomorrow कल मिलते हैं सवेरे 7 बजे गोपाल हाई स्कूल.